ॲप्रिसिएशन कवितेचे नाव इफ. टायटल या कवितेचे शीर्षक आहे इफ. पोएट ही कविता रुडयार्ड किपलिंग यांनी लिहिलेली आहे. राईम स्कीम या कवितेतील फर्स्ट स्टांजामधील पहिल्या 4 ओळीतील शेवटचा शब्द यू आहे. म्हणून पहिल्या ओळीतील यू समोर ए हे अक्षर लिहू. दुसऱ्या व तिसऱ्या ओळीत सुद्धा यू हाच शब्द आहे. त्याच्या समोर सुद्धा ए हेच अक्षर लिहू. चौथ्या ओळीत शेवटचा शब्द टू आहे. तो यू शी यमक जुळतो. यू टू. म्हणून यू साठी वापरलेले ए हेच अक्षर टू साठी वापरू. अशा प्रकारे फर्स्ट स्टांजामध्ये ए ए ए ए हा पॅटर्न तयार होतो. पुढच्या स्टांजामध्ये पुढच्या 4 ओळीमध्ये पहिल्या ओळीतील शेवटचा शब्द वेटिंग आहे. त्याच्यासाठी ए हे अक्षर लिहू. दुसऱ्या ओळीतील शेवटचा शब्द लाईज हा वेटिंगशी यमक जुळत नाही, म्हणून त्यासाठी बी लिहू. तिसऱ्या ओळीतील हिटिंग हा शब्द वेटिंगशी यमक जुळतो. हिटिंग वेटिंग, म्हणून वेटिंगसाठी वापरलेले ए हे अक्षर हिटिंगसाठी लिहू. त्यानंतर चौथ्या ओळीतील वाईज हा शब्द वेटिंगशी यमक जुळत नाही, पण लाईजशी यमक जुळतो. लाईज वाईज, म्हणून लाईज साठी वापरलेले बी हे अक्षर वाईज साठी वापरू. वाईज समोर बी लिहिल्यानंतर ए बी हा पॅटर्न तयार होतो. इतर सर्व स्टांजामध्ये ए बी हाच पॅटर्न तयार होतो. म्हणून या कवितेची राईम स्कीम ए ए ए बी ही आहे. फिगर्स ऑफ स्पीच ॲलिट्रेशन विथ 60 सेकंड्स वर्थ ऑफ डिस्टन्स रन. या ओळीमध्ये 60 सेकंड्स या शब्दामध्ये यस या अक्षराचा स हा साऊंड रिपीट झालेला आहे, म्हणून या ओळीमध्ये ॲलिट्रेशन हा अलंकार आहे. दुसरा अलंकार रिपीटेशन. अँड इट डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज. या ओळीमध्ये टू हा शब्द 2 वेळा रिपीट झालेला आहे, म्हणून येथे रिपीटेशन हा अलंकार होतो. सेंट्रल आयडिया या कवितेमध्ये वडील आपल्या मुलाला जीवन कसे जगावे याचा अनमोल सल्ला देतात. परिस्थिती कशी असली तरी आपण आपले डोके शांत ठेवले पाहिजे. यासोबत वडील वेळ, प्रामाणिकपणा, संयम, परिश्रम, संतुलित जीवन, सर्वसामान्यांशी असणारे संबंध याचे महत्त्व सांगतात. याशिवाय वडील चांगला व परिपूर्ण व्यक्ती बनण्याचा सल्ला देतात. The poem is advice given by a father to his son that we must not lose our temper. He teaches his son life lessons such as importance of time, honesty, patience, hard work, live balanced life, and never lose common touch. Father suggests to be a good and perfect human being.